श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वामी प्रकट दिन 21 दिवसांची प्रभावी सेवा 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत सर्व मनोकामना पूर्ण होतील. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे. हा दिवस अत्यंत शुभ व महत्त्वाचा दिवस आहे. आपण 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आहे ते आता आपण बघूया. आपण जेव्हा महाराजांची सेवा करायचे ठरवतो तेव्हा अगदी मनापासून सेवा केली तर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होतात. खरं म्हणजे आपण सेवा कशासाठी करत आहोत ते महाराजांना माहिती असते. त्यांना काही सांगायची गरज नसते. श्री स्वामींची सेवा खूप जण करीत असतात व त्यांना त्या सेवेचा प्रत्ययसुद्धा लगेच येतो. फक्त आपण काही सोपे नियम पाळायचे आहेत व श्रद्धेने सेवा करायची आहे. आपण 21 दिवसांची सेवा 28 फेब्रुवारीपासून सुरू करून 20 मार्चपर्यंत पूर्ण करू शकता. पण जर काही अडचणींमुळे म्हणजेच जर आपली मासिक पाळी मध्येच येणार असेल तर आपण आजपासून ही सेवा सुरू करू शकता. म्हणजे 28 फेब्रुवारीच्या अगोदर 4 दिवस ही सेवा सुरू करू शकता. आपण श्री स्वामी समर्थ यांची सेवा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पाहिजे तितक्या वेळा रोज 21 दिवस जाप करू शकता किंवा प्रभावी तारक मंत्राचा सुद्धा रोज पाहिजे तितका जाप करू शकता किंवा आपण स्वामींचे 21 अध्याय रोज पठण करू शकता. आपली जशी इच्छा असेल तशी आपण ही सेवा करू शकता. आपल्याला 21 दिवसांची सेवा करताना रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जाप करायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचे रोज 21 अध्यायाचे पठण करू शकता. 21 अध्याय पठण करण्यासाठी साधारणपणे 1.5 ते 2 तास लागतात. पण आपण नोकरी करीत असाल किंवा अजून काही कामात असाल किंवा घरामध्ये लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील तर आपल्याला एका वेळी 21 अध्याय पठण करणे शक्य नसेल किंवा रोज 7 अध्याय पठण करून 3 दिवसात संपूर्ण सारामृत पठण करू शकता. आपण रोज 3 अध्याय पठण करून 7 दिवसात संपूर्ण सारामृतसुद्धा पठण करू शकता. पण आपण जेव्हा पठण करायला आसनावरती बसतो तेव्हा तेवढे अध्याय पठण झाल्याशिवाय उठायचे नाही. त्यामुळे आधीच तसा संकल्प करा की आपण रोज किती अध्याय पठण करणार ते. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 21 अध्याय पठण झाले की आपले एक पारायण पूर्ण झाले. आपण आधीच ठरवा की आपण किती पारायण करू शकता व तेवढे पारायण आपण श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचे आहे. आपल्याला जेवढी जास्त सेवा करणे शक्य आहे तेवढी आपण सेवा करायची आहे. सेवा करताना फक्त एक नियम अगदी कटाक्षाने पाळावायचा आहे. तो म्हणजे मांसाहार टाळायचा आहे. बाकी काही विशेष नियम नाही आहेत. आपण मनापासून स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करायचा आहे. आपण संकल्प स्वामींच्या मठात जाऊन करू शकता किंवा घरीच स्वामींच्या समोर बसूनसुद्धा संकल्प करू शकता. संकल्प करताना एक श्रीफळ म्हणजेच नारळ व थोडी खडीसाखर स्वामींच्या समोर ठेवून संकल्प करून मगच सेवा सुरू करायची आहे. श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जाप करताना एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा. मग मंत्र जाप सुरू करा. मंत्र जाप झाल्यानंतर ते पवित्र पाणी घरातील व्यक्तींना तीर्थ म्हणून द्या किंवा घरातील पाण्याच्या भांड्यामध्ये मिक्स करा. त्यामुळे शारीरिक रोग बरे होण्याससुद्धा मदत होते. आता आपण पाहूया या संकल्प कसा करायचा आहे ते. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर आसन घालून बसावे व स्वतःला गंध लावून घ्यावे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यावे व ताम्हण व पळी घ्यावी. मग हातामध्ये पळीने पाणी घेऊन आपल्या मनातील मनोकामना मनातल्या मनात बोलून म्हणजेच स्वामींना सांगून आपण ही सेवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किती दिवस करीत आहोत ते सांगावे.
मग हातातील पाणी तांबणामध्ये सोडावे. आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायची असेल तर सोपे काही नियम पाळावयाचे आहेत. आपण ही सेवा सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता, पण आपण रोज नियमित त्याच वेळेला सेवा करावी. जर सकाळी स्नान झाल्यानंतर करणार असाल तर रोज सकाळीच करा, किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीच करणार असाल तर संध्याकाळी करा. रोज वेळेमध्ये बदल करू नका. सेवा करताना स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून दिवा व अगरबत्ती लावून आसन घालून बसावे. आपले आसन कोणालासुद्धा वापरायला देऊ नये. सेवा सुरू केली की मांसाहार करू नये, पण आपल्या घरातील व्यक्तींना पाहिजे असेल तर बनवून द्यावा, पण स्वतः सेवन करू नये. आपली सेवा पूर्ण करून मगच बनवावा. सेवा करताना मासिक पाळी आली तर 4 दिवस सेवा करू नये. जर घरातील व्यक्ती वाचन करू शकत असतील तर त्यांना वाचन करू द्यावे, म्हणजे आपल्या सेवेमध्ये खंड पडणार नाही. जर सूतक असेल तर तेवढे दिवस सेवा करू नये. आपण जर बाहेरगावी जाणार असाल तर आपण बाहेरसुद्धा वाचन करू शकता. जर आपली मासिक पाळी या 21 दिवसांच्या मध्ये येणार असेल तर आपण ही सेवा 28 फेब्रुवारीच्या तारखेच्या अगोदरपासून सुरू करू शकता. सेवा करताना शुद्ध विचार ठेवावे. कोणाची सुद्धा निंदा करू नये. घरातील वातावरण आनंदी ठेवावे, त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.